राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हिंदीच्या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र विरोधकांनी केलेल्या विरोधानंतर सरकारनं निर्णय मागे घेतलाय। भाषा मंत्री उदय सामंतांनी परीक्षेला स्थगिती दिली आहे। तसंच गरज असल्यास पुन्हा परीक्षा घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं। हिंदी परीक्षेचं प्रकरण नेमकं काय होतं पाहूयात। आधी हिंदी परीक्षेची सक्ती, वादानंतर स्थगिती। जी परीक्षा हिंदीची लावलेली होती त्याला स्थगिती दिलेली आहे। मराठी आपली राजभाषा आहे। सगळे पत्रव्यवहार, सगळं शासकीय कामकाज मराठीत होणं अपेक्षित आहे। मग हिंदी भाषा कशाला शिकायला पाहिजे आणि त्यासाठी परीक्षा कशाला घ्यायला पाहिजे? हिंदीला आम्ही कधी विरोध केला नाही। मराठी ही पहिल्या क्रमांकाची भाषा आहे। राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी इंग्रजी आणि हिंदीची आवश्यकता आहे। हिंदीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाद उफाळून आल्याचं पाहायला मिळालं। सरकारच्या वतीने राजपत्रित आणि अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठी हिंदी भाषेच्या परीक्षेचं आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। दरम्यान या निर्णयानंतर विरोधकांनी या परीक्षेला विरोध केला। मनसेने तर परीक्षा उधळून लावण्याचा थेट इशाराच दिला होता। दरम्यान यानंतर भाषा मंत्री उदय सामंत यांनी परीक्षेला स्थगिती दिली आहे। आपल्याकडनंच मला हे कळलं की मराठी भाषा संचालनालयाकडनं ही परीक्षा घेण्यात येणार आहे म्हणून। मी आत्ता आमच्याच प्रधान सचिव मराठी भाषेच्या जे किरण कुलकर्णी आहेत त्यांच्याशी चर्चा केली। जी परीक्षा हिंदीची लावलेली होती त्याला स्थगिती दिलेली आहे आणि भविष्यामध्ये ही हिंदीची परीक्षा आवश्यक आहे का ते मी राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून पडताळून बघणार आहे आणि जर आवश्यक असेल तर कंटिन्यू करू, जर आवश्यक नसेल तर ही हिंदीची परीक्षा न घेण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत। 28 जून रोजी मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या 4 विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी या परीक्षा होणार होत्या। दरम्यान यानंतर विरोधकांनी काही सवाल उपस्थित केले होते। राष्ट्रीय स्तरावर काम करताना हिंदीची आवश्यकता असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं होतं, तर संदीप देशपांडे यांनी थेट परीक्षा उधळण्याचाच इशारा दिला होता। इथल्या अधिकाऱ्यांना काय आपल्याला उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पाठवायचं नाहीये। इथले अधिकारी इथेच काम करणार आहेत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात हिंदीची गरज नाही, मराठीची गरज आहे। आणि मराठी आपली राजभाषा आहे। सगळे पत्रव्यवहार, सगळं शासकीय कामकाज मराठीत होणं अपेक्षित आहे। मग हिंदी भाषा कशाला शिकायला पाहिजे आणि त्यासाठी परीक्षा कशाला घ्यायला पाहिजे? त्यामुळे आमची विनंती आहे राज्य सरकारला की त्यांनी त्वरित ही परीक्षा रद्द करावी। आमची राजपत्रित आणि अराजपत्रित दोन्ही अधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांची कुठलीही परीक्षा देण्याच्या भानगडीत पडू नये आणि ह्या उपर जर राज्य सरकारने सक्ती लादलीच तर परीक्षा केंद्राच्या बाहेर जो काय तमाशा होईल त्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे। हिंदीला आम्ही कधी विरोध केला नाही। मराठी ही पहिल्या क्रमांकाची भाषा आहे। हिंदी असेल, इंग्रजी असेल, या ऐच्छिक भाषा आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी इंग्रजी आणि हिंदीची आवश्यकता आहे। 1976च्या नियमावलीनुसार दरवर्षी परीक्षा घेतली जात होती। मात्र आता या परीक्षेची आवश्यकता आहे का हे तपासावं लागणार असल्याचंही मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। त्यामुळे परीक्षा गरजेची असेल तर पुन्हा घेणार असल्याचा दावाही त्यांनी केला। मात्र सध्या तरी विरोधानंतर या परीक्षेला स्थगिती देण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।